प्यारे मित्रों, आप सभी को आपके यूट्यूब चैनल स्टडी विद परशुराम में स्वागत है। और मैं हूं परशुराम और आज लेकर आया हूं कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, एक प्रेरणादायक कविता है। और जैसे आपके सिलेबस के लिए यह लास्ट में रखा गया है और इससे आप जीवन में हमेशा प्रयास करना है और हमेशा जीत को हासिल करने के लिए एक प्रेरणा पा लेना है। तो कृपया नहीं हो तो मेरे चैनल को लाइक शेयर सब्सक्राइब करने के लिए ना भूलिए। और यहाँ तक 114 वीडियोज़ में अपलोड किया हूँ, उन वीडियो को आप ज़रूर से देखना है और अच्छे अंक प्राप्त करने के लिए हासिल कर लेना है। बच्चों फिर शुरू करेंगे। मैं कविता को गाता हूँ क्योंकि लास्ट कविता है। कई कविताओं का मैं वीडियो डाल दिया हूँ, उस पर मुझे कमेंट आया था कि सर आप गीत गाकर पढ़ाना था। जैसे गीत गाने के लिए मुझे नहीं आता है फिर भी मैं प्रयास करता हूँ आपके लिए, क्योंकि एक भाषा अध्यापक नाते होते भी गीत गायन करना भी उसका गुण होना ज़रूरत होती है। ठीक है ना? यस। कई होगी त्रुटि, फिर भी आप संभाल लेना है। शुरू करेंगे। 17 कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। लहरों से डर कर नौका पार नहीं होती, लहरों से डर कर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, कभी हार नहीं होती। नन्ही चींटी जब दाना लेकर चलती है, चढ़ती दीवारों पर 100 बार फिसलती है, मन का विश्वास रगों में साहस भरता है, चढ़ कर गिरना गिर कर चढ़ना न अखरता है, आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, कभी हार नहीं होती। डुबकियाँ सिंधु में गोताखोर लगाता है, जा जा कर खाली हाथ लौट कर आता है, मिलते नहीं सहज ही मोती गहरे पानी में, बढ़ता दुगना उत्साह इसी हैरानी में, मुट्ठी उसकी खाली हर बार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, कभी हार नहीं होती। असफलता एक चुनौती है, इसे स्वीकार करो, क्या कमी रह गई देखो और सुधार करो, जब तक न सफल हो नींद चैन को त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम, कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, कभी हार नहीं होती। अच्छा बच्चों, यह था गाना। गाने के लिए मैं प्रयास किया आपके लिए, फिर भी हुआ होगा कोई गड़बड़ तो फिर भी आप संभाल लेना बच्चों। ठीक है, शुरू करेंगे। कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। और बच्चों यह कविता विदा का है और इस कविता के कवि का नाम है कि सोहनलाल द्विवेदी है। कौन है? सोहनलाल द्विवेदी। बच्चों में कैसे गीत गए आप कमेंट बॉक्स में पोस्ट करना है, पॉजिटिव पोस्ट कीजिए, नेगेटिव मत कीजिए। ओके, इस चलेंगे। सोहनलाल द्विवेदी जी ने इस कविता लिखे हैं और इस कविता के प्रमुख ही आशय में यह समझाने के लिए प्रयास किया गया कि
इस कविता में कवि ने यह संदेश दिया है कि सतत प्रयत्नशील व्यक्ति की निश्चित रूप से जीत होती है। यानी जो व्यक्ति जीवन में सतत प्रयत्नशील यानी हमेशा प्रयत्न करता है, हमेशा प्रयास करता है, वह जीवन में निश्चित रूप से ही जीत को हासिल प्राप्त करता है। समस्याओं से मुंह न मोड़कर आगे बढ़ना चाहिए। जैसे जीवन में हमेशा समस्या आती है, उन समस्याओं को विमुख न होकर आगे बढ़ना है और जीवन में जीत हासिल प्राप्त करने के लिए प्रयास करना है। इस प्रकार इस कविता में कवि की प्रमुख आशय पर ना चर्चा की गई थी। ठीक है। और बच्चों, इस कविता का आशय में यह है कि इस कविता में कोशिश करने से सफलता प्राप्त करने का संदेश मिलता है। यानी जीवन में हमेशा हम कोशिश करने से जीवन में निश्चित तौर से हम सफलता या जीत को हासिल कर सकते। ಈ ಹಾಡಿನ ಮೂಲಕ ನಾವು ಯಾವತ್ತೂ ಕೂಡ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡುವುದರಿಂದ ಜೀವನದಲ್ಲಿ ಯಶಸ್ಸನ್ನು ಸಾಧಿಸ್ತೀವಿ ಅಂತಕ್ಕಂಥ ಸಂದೇಶ ನಮಗೆ ಸಿಗುತ್ತೆ। कवि कहते हैं कि जीवन की प्रतियोगिता में असफलता में विमुख न होते हुए ಕವಿ ಏನು ಹೇಳ್ತಾರಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಜೀವನ ಅಂತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಸ್ಪರ್ಧೆಯಲ್ಲಿ ಸೋಲೋದಿಂದ ನಾವೇನು ಮಾಡಬಾರ್ದು, ಹಿನ್ನಡೆಯನ್ನು ಸಾಧಿಸದೆ कमियों को खुद पहचान कर स्व प्रयत्न से लगातार आगे बढ़ने से हार कभी नहीं होती है। ಸೊ ನಮ್ಮಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ತ್ರುಟಿಗಳನ್ನು, ಕಮ್ಮಿ ಅಂತಂದರೆ ನಮ್ಮಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸಮಸ್ಯೆಗಳನ್ನು, ಏನೆಲ್ಲ ಒಂದು ವೀಕ್ ಪಾಯಿಂಟ್ಸ್ ಇದಾವಲ್ಲ ಅವುಗಳನ್ನು ನಾವು ನಮ್ಮದೇ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಗುರುತಿಸಿಕೊಂಡು ನಾವೇನು ಮಾಡಬೇಕು, ನಮ್ಮದ ಪ್ರಯತ್ನದಿಂದ ಅವುಗಳನ್ನು ಮುಂದೆ ಸಾಧಿಸಿ ರೋದ್ರಿಂದ ನಾವು ಯಾವತ್ತೂ ಕೂಡ ಸೋಲನ್ನು ಹೊಂದಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ, ಇದರಿಂದ ಗೆಲುವನ್ನು ಹೊಂದುತ್ತೀವಿ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಕವಿಯ ಒಂದು ಆಶಯ ಇದೆ। ಓಕೆ, ಅದು ಸ್ವಲ್ಪ ಸಂದೇಶ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಇದೆ ನೋಡ್ಕೊಳ್ಳುವಂಥದ್ದು। ಹಾಗಾದರೆ ಈ ಒಂದು ಕವಿತೆಯನ್ನು ಬರೆದಿರ್ತಕ್ಕಂಥವ್ರು ಸೋಹನ್ಲಾಲ್ ದ್ವಿವೇದಿ ಅವರು ಹುಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು 1906 ಮತ್ತು ತೀರ್ಕೊಂಡಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು 1988 1988ರಲ್ಲಿ। ಸೋಹನ್ಲಾಲ್ ದ್ವಿವೇದಿ ಜಿ ಹಿಂದಿ ಕೆ ಸುಪ್ರಸಿದ್ಧ ಕವಿ ಹೇ, ಇವರು ಹಿಂದಿ ಒಂದು ಸುಪ್ರಸಿದ್ಧವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಕವಿಯಾಗಿದ್ದಾರೆ ಸೋಹನ್ಲಾಲ್ ದ್ವಿವೇದಿ ಅವರು। आपका जन्म हुआ था 23 फरवरी 1906 को, 23 फरवरी 1906 ಹುಟ್ಟಿದ್ರು। आपने बनारस हिंदू विश्वविद्यालय से MA LLB की डिग्री ली है। बनारस हिंदू विश्वविद्यालयದಿಂದ MA ಮತ್ತು LLB ಪದವಿಯನ್ನು ಪಡೆದುಕೊಂಡಿದ್ದಾರೆ। आजीविका के लिए जमींदारी तथा बैंकिंग का काम करते रहे। ತಮ್ಮ ಜೀವನವನ್ನು ನಿಭಾಯಿಸುವ ಸಲುವಾಗಿ ಅವರು ಕೆಲವೊಂದಿಷ್ಟು ಜಮೀನ್ದಾರಿ ಮತ್ತು ಬ್ಯಾಂಕಿಂಗ್ ಉದ್ಯೋಗವನ್ನು ಮಾಡಿದರು। सन 1938 से सन 1942 तक आप राष्ट्रीय पत्र दैनिक अधिकार का संपादक थे। 1938ರಿಂದ ಹಿಡಿದು 1942ರವರೆಗೆ ಒಂದು ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಪತ್ರಿಕೆಯಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ದೈನಿಕ ಅಧಿಕಾರ ಇದರ ಒಂದು ಸಂಪಾದಕರಾಗಿ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡಿದರು। कुछ वर्षों तक आपने अवैतनिक बिना वेतन से ही बाल पत्रिका बाल सखा का ಸಂಪಾದನೆ भी किए हैं। ಕೆಲವು ವರ್ಷಗಳವರೆಗೆ ಅವರು ಚಿಕ್ಕ ಮಕ್ಕಳಿಗಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಬಾಲಸಖ ಅಂತಕ್ಕಂಥ ಪತ್ರಿಕೆಯನ್ನು ಯಾವುದೇ ವೇತನ ಇಲ್ಲದೆ ಸಂಪಾದನೆಯನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ। ಆಪ್ ಮಹಾತ್ಮ ಗಾಂಧಿ ಸೇ ಅತ್ಯಧಿಕ ಪ್ರಭಾವಿತ, ಮಹಾತ್ಮ ಗಾಂಧೀಜಿಯವರ ಜೊತೆ ಬಹಳಷ್ಟು ಒಂದು ಪ್ರಭಾವವನ್ನು ಹೊಂದಿದ್ರು ಸೋಹನ್ಲಾಲ್ ದ್ವಿವೇದಿ ಅವರು। ಮುಂದೆ ಇದೆ, स्वतंत्रता प्राप्ति के लिए देशभक्ति व ऊर्जा से ओतप्रोत उनकी रचनाओं की विशेष सराहना हुई है। ಸೊ ದೇಶಭಕ್ತಿ ಮತ್ತು ದೇಶಭಕ್ತಿಯ ಒಂದು ಭಾವನೆಯನ್ನು ಬೆಳಗಿಸುವ ಸಲುವಾಗಿ ಇವರು ಬರೆದಿರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಕೃತಿಗಳು ಬಹಳಷ್ಟು ರೀತಿಯಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಪ್ರಮುಖವಾಗಿದ್ದಾವೆ। आपको राष्ट्रकवि की उपाधि से अलंकृत किया गया, ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲದೆ ಇವರನ್ನು ಕೂಡ ರಾಷ್ಟ್ರಕವಿ ಅಂತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಉಪಾಧಿ ಒಂದು ಗೌರವಕ್ಕೆ ಪಾತ್ರರಾಗಿದ್ದಾರೆ ಸೋಹನ್ಲಾಲ್ ದ್ವಿವೇದಿ। 1928 में राष्ट्रकवि द्विवेदी का देहांत हुआ था। 1988 ಸೊ ದ್ವಿವೇದಿ ಅವರು ಮೃತ್ಯು ಆಯಿತು। आपकी प्रमुख कृतियाँ है भैरवी, ವಾಸವದತ್ತ, ಕುನಾಲ, ಪೂಜಾ ಗೀತ, ವಿಷಪಾನ, ಯುಗಧಾರ, ಜೈ ಗಾಂಧಿ, ಇವರೆಲ್ಲವೂ ಕೂಡ ಅವರು ಬರೆದಿರ್ತಕ್ಕಂಥ ಪ್ರಮುಖವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಕೃತಿಗಳು। ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲದೆ ಮತ್ತೆ ಇದ್ದಾವೆ ಬಾನ್ಸುರಿ, ಝರಣಾ, ಬಿಗುಲ್, ಬಚ್ಚೋಂ ಕೆ ಬಾಪು, दूध बताशा, बाल भारती, शिशु भारती, नेहरू चाचा, सुजाता, प्रभाती ಆದಿ ಹಿ ಬಾಲ ಸಾಹಿತ್ಯಕ್ಕೆ ರಚನೆ, ಇವರು ಬರೆದಿರ್ತಕ್ಕಂಥ ಮಕ್ಕಳಿಗಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಕೃತಿಗಳು ಬಾನ್ಸುರಿ ಹಿಡಿದ ಪ್ರಭಾತಿವರೆಗೆ। ನೋಡುವ ಈ ಪಾಠದಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಪ್ರಮುಖ ಶಬ್ದಾರ್ಥಗಳು, ಲಹರ್ ಅಂದರೆ ತರಂಗ, ನೌಕಾ ಅಂದರೆ ನಾವ, ಕೋಶಿಶ್ ಅಂದರೆ ಪ್ರಯಾಸ, ಹಾರ್ ಅಂದರೆ ಪರಾಜಯ ಅಂತ ಕರಿತೀವಿ, ನನ್ನಿ ಅಂದರೆ ಛೋಟಿ, ದಾನ ಅಂದರೆ ಧಾನ್ಯ, ದೀವಾರ್ ಅಂದರೆ ಭಿಂತಿ, ವಾಲ್ ವಿಶ್ವಾಸ ಅಂದರೆ ಭರೋಸಾ, ರಗ್ ಅಂದರೆ ನಸ್ ಸ್ನಾಯು ನಾಡಿ, ಸಾಹಸ್ ಅಂದರೆ ಧೈರ್ಯ ಹಿಮ್ಮತ್ ಹೌಸ್ಲಾ ಅಂತೀವಿ, ಅಕರ್ಣ ಅಂದರೆ ಬುರಾ ಲಗ್ನ, ಮೆಹನತ್ ಅಂದರೆ ಪರಿಶ್ರಮ, ಬೇಕಾರ ಅಂದರೆ ವ್ಯರ್ಥ ನಿರರ್ಥಕ, ಸಿಂಧು ಅಂದರೆ ಸಾಗರ ಸಮುದ್ರ ಅಂಬುದಿ, ಗೋತಾಖೋರ್ ಅಂದರೆ ತೈರಾಕ್, ಹೈರಾನ್ ಹೋನಾ ಅಂದರೆ ಆಶ್ಚರ್ಯಚಕಿತ ಹೋನಾ, ಚುನೌತಿ ಅಂದರೆ ದಾವಾ, ಲಲ್ಕಾರ್ ಕಮ್ಮಿ ಅಂದರೆ ಅಭಾವ್ ನ್ಯೂನ್ಯತಾ, ಚೈನ್ ಅಂದರೆ ಆರಾಮ್ ಸುಖ, ಸಂಘರ್ಷ ಅಂದರೆ ಟಕ್ರಾವ್। ಸೊ ಇಷ್ಟಿತ್ತು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ಈ ಪಾಠದಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸ್ವಲ್ಪ ಸಂದೇಶದ ಬಗ್ಗೆ ಇದು ನೆನಪಿನಲ್ಲಿ ಇಟ್ಕೊಡ್ರಿ, ಯಾಕಂದರೆ ಇದೇ ಭಾಳ ಸರಿ ಕೇಳಿರ್ತೀರ। ಏನಿದೆ ಹೇಳ್ರಿ, ಜೀವನ್ ಕಿ ಪ್ರತಿಯೋಗಿತಾ ಮೇ ಅಸಫಲತಾ ಸೆ ವಿಮುಖ ನ ಹೋತೆ, ಜೀವನ ಅಂತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಸ್ಪರ್ಧೆಯಲ್ಲಿ ನಾವು ಸೋಲಿನಿಂದ ವಿಮುಖಗೊಂಡದೆ, ಅಪ್ನಿ ಕಮಿಯೋ ಕೋ ಖುದ್ ಪಹಚಾನ್ ಕರ್, ನಮ್ಮದೇ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು
ಅವಗುಣಗಳಿದ್ದಾವೆ, ದೋಷಗಳಿದ್ದಾವೆ, ಅವುಗಳನ್ನು ನಾವು ಏನು ಮಾಡಬೇಕು, ಸ್ವಂತ ಗುರುತಿಸ್ಕೊಂಡು ನಮ್ಮ ಸ್ವಪ್ರಯತ್ನದಿಂದ ಏನು ಮಾಡಬೇಕು ಅಂದರೆ ನಾವು ಮುನ್ನಡೆಯನ್ನು ಹೋಗೋದ್ರಿಂದ ಸೋಲು ಯಾವತ್ತೂ ಕೂಡ ಬರೋದಿಲ್ಲ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದೇ ಈ ಕವಿತೆಯ ಒಂದು ಸಂದೇಶ. ಅದು ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಇದೆ. ಸೊ ಮುಂದಿನ ವಿಡಿಯೋದಲ್ಲಿ ಇನ್ನಷ್ಟು ನೋಡೋಣ.